जिल्हा परिषद शाळा आमची छान, ती आम्ही रोज शाळेला जाणार. जिल्हा परिषद शाळा आमची छान, ती आम्ही रोज शाळेला जाणार. आमचे गाव, गावातली जिल्हा परिषद शाळा लावते आमच्या मनाला लळा. यांनी घोषणा केली, बरोबर आहे. घोषणा केल्यानंतर काय केलं पुढे? विद्यार्थ्यांना मतदानाचे अर्ज घेण्यासाठी मुदत देण्यात आली. त्यांनी अर्ज घेतले, अर्ज भरून दिले, अर्जाची छाननी झाली. छाननीमधून कोणकोणते अर्ज पात्र झाले ते जाहीर करण्यात आलं. त्यानंतर आपली जी निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या चिन्हांची वाटप चिठ्ठी पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांना करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना मतदार यादीनुसार आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या आचारसंहितेचं पालन करून प्रचार करायला आपण 3 दिवस संधी दिली होती. किती दिवस संधी दिली होती? त्यांनी प्रचार केलाय, तुमच्यापर्यंत पोहोचले, प्रत्येकाचं चिन्ह माहीत झालं. तर आज आपण प्रत्यक्षात निवडणूक कशी असते, बूथमध्ये जाऊन कशा पद्धतीनं मतदान करायचं त्यासाठी आपण बॅलेट छापून आणलेले आहेत, बॅलेटचा शिक्का आणलेला आहे. त्यानुसार आपली निवडणूक होणार आहे. संक्रांतीनंतर येते कर, संक्रांतीनंतर येते कर, मतदार फक्त दप्तरालाच कर. 1 2 3 4 पेनावरच शिक्का मार. हसा खेळा शिस्त पाळा, शिक्का मात्र पुस्तकावरच मारा. अभ्यासाबरोबर शिस्त पाळूया, मतदान पत्र डब्याला देऊया. दरवर्षी पक्का टेबला चिन्हावर मार शिक्का. ताई माई अक्का विचार करा पक्का, फळ्याच्या चिन्हावर मारा शिक्का. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपली, मतदान फक्त बाटली. 2024-25 या वर्षी घेण्यात येत आहे. त्यात आपल्या शाळेतले 7 उमेदवार उभे आहेत. अक्षरा सुनील पगारे तिची निशाणी आहे, सांगा बरं काय आहे? व्हेरी गुड. अनन्या दिगंबर पवार, अनन्याची निशाणी काय आहे? भूमिका नितीन वाघ, भूमिकाची. हार्दिक सचिन गांगुर्डे डबा. सार्थक दादाजी पवार, सोहम शांताराम पगार, प्रेम पोपट गांगुर्डे, व्हेरी गुड. आणि शेवटचा पर्याय यापैकी एकही नाही, म्हणजे त्याला म्हणतात नोटा. जर तुम्हाला 7 पैकी एकही उमेदवार पटत नसला तर शेवटी जे आहे नोटा त्याच्यावर तुम्ही फुली मारायची आहे. माझ्या हातात हा शिक्का आहे, दिसतोय का? अशा प्रकारे पत्रिका छापलेली आहे. त्यात 7 उमेदवारांचे नाव, त्यांचा फोटो आणि त्यांची जी निशाणी आहे ती दिलेली आहे. तुम्हाला प्रत्येकाला हा कागद वाटला जाणार आहे आणि तुम्हाला जो उमेदवार ज्याला निवडून द्यायचा आहे त्याच्या समोर, बरोबर त्या निशाणी समोर, म्हणजे त्याची जी निशाणी आहे, डबा असेल, बाटली असेल, दप्तर असेल, जे असेल, हा शिक्का दिसतोय का माझ्या हातात? तो शिक्का बरोबर त्याच निशाणीवर पडला पाहिजे. असा चित्रावर जर मध्यभागी पडला तर ते मत काय ठरवण्यात येईल? बाद ठरवण्यात येईल. समजा दप्तरला द्यायचंय तुमचं आणि दप्तरच्या खाली पेन निशाणी आहे, तुम्ही जर मध्यभागी मारला तर तो काय ठरवण्यात येईल? बाद. त्याच्यामुळे तो शिक्का मारताना व्यवस्थित त्याच निशाणीवर तुम्हाला ज्याला मतदान करायचं आहे त्याच निशाणीवर तो शिक्का तुम्ही काय करायचा आहे? काय करायचं आहे? मारायचं आहे. त्याच्यानंतर मतदान घेताना तुमचं नाव, तुम्ही जो प्रूफ आणलेला आहे, आयडेंटिटी कार्ड असेल किंवा तुम्ही जर आधार कार्ड आणलेला असेल, तुम्ही जे आणलेलं असेल ते तिथे लिहिलं जाईल. आपले शिक्षक तिथे बसणार आहे आणि त्याच्या पुढे तुम्ही सही करायची आहे तुमची स्वतःची, समजलं? आणि हे जे मतदान होणार आहे ते गुप्त पद्धतीने होणार आहे. कोणी कोणाला मतदान दिलं हे कोणाला समजणार? जसं आपल्या लोकसभेचं, विधानसभेचं, ग्रामपंचायतीचं जसं निवडणूक होते त्याच पद्धतीची निवडणूक आज आपल्या शाळेत होणार आहे, समजलं? क्रिकेट कोणी बघायचं नाही इकडे.
काढायची आहे इकडे इथे टाक. अमित हेमंत मोरे. अमित थांब रे, आला नाही. तू तिकडे
कोण झाला विजयी? किती मतांनी विजयी झाली? चला पुढे. मला तुम्ही मत दिले त्याबद्दल तुमचे आभार. नमस्कार, माझे नाव आदित्य नागोल्डे. मला तुम्ही मतदान केल्याबद्दल तुमचे आभार.